असणारे साक्षात भगवंताचं स्वरूप असणारे आई वडील आणि त्या आई वडिलांची सेवा केल्यामुळे या ठिकाणी माझ्याकडे हे जे सामर्थ्य आलं हे त्यांच्या सेवेमुळे आलं. उपदेश घेतला आणि उपदेश घेऊन पुंडलिकराया पुन्हा पंढरपूरला आले आणि पंढरपूरला आपल्या निवासस्थानी आल्याच्या नंतर पुंडलिकरायाने जशी महाराज तिथं कुकुटस्वामी ज्याप्रमाणे सेवा करत होते त्याप्रमाणे आई वडिलांची सेवा करू लागले. विठ्ठल विठ्ठल सेवा करू लागले. सेवा करता 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 मधुकरी आणायची, आई वडिलांना खाऊ घालायची, आई वडिलांची यथायोग्य सेवा करायची, तीर्थस्नान करायचं, प्रदक्षिणा करायची या ठिकाणी असा नीतिनियम त्यांचा सुरू होता. मग पुंडलिकराया आपल्या आई वडिलांची सेवा करत असताना एक दिवस पुंडलिकराया मधुकरी करिता गेले, भिक्षा मागण्याकरिता गेले. आता भिक्षा मागण्याकरिता गेल्याच्या नंतर दुपारची वेळ होती, 12चा टाइम त्या ठिकाणी झालेला होता आणि 12च्या दरम्यान ते जंगलातून प्रवास करू लागले. उन्हाचा तडाखा त्यांना त्या ठिकाणी बसला म्हणून एका झाडाखाली विश्रांती करिता पुंडलिकराया थांबले. विठ्ठल विठ्ठल पुंडलिकराया झाडाखाली थांबले. आता ज्या झाडाखाली थांबलेले होते त्या झाडावरती एक पक्षिणी झाडावरती बसलेली होती. एक पक्षिणी झाडावरती बसलेली होती. त्या पक्षिणीने काय केलं, पुंडलिकरायाच्या अंगावरती त्या ठिकाणी विष्ठा केली. पुंडलिकरायाच्या अंगावरती विष्ठा केल्यानंतर पुंडलिकरायाने वरती कोणी विष्ठा केली हे पाहण्याकरिता वरती नजर केली तर पुंडलिकरायाच्या नजरेनं ती पक्षिणी त्या ठिकाणी जळून खाक झाली. ती पक्षिणी जळून खाक झाली. विठ्ठल 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 हो, हा कशाचा प्रताप? आई वडिलांच्या सेवेचा प्रताप. पण पुंडलिकरायाच्या जीवनामध्ये हा प्रसंग घडला आणि पुंडलिकरायाला त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये अहंकार निर्माण झाला, बरं का, अभिमान निर्माण झाला. माऊली सांगतात की देखा अहंकाराची गोठी, विशेषण लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटी न चवी. म्हणजे अभिमान झाला कुणाला? पुंडलिकरायाला, की माझी तपश्चर्या इतकी झाली की माझ्या तपाच्या बळाने त्या ठिकाणी ती पक्षिणी जळून खाक झाली नुसतं पाहिलं तरी. मग त्या तोऱ्यामध्ये पुंडलिकराया भिक्षा मागण्याकरिता, मधुकरी मागण्याकरिता गावामध्ये गेले. विठ्ठल विठ्ठल गावामध्ये मधुकरी मागण्याकरिता गेले आणि गेल्याच्या नंतर मधुकरी असा आवाज दिला परंतु घरातून कुणीही बाहेर आलं. बराच वेळ त्या ठिकाणी उभे राहिले परंतु घरातून कुणी बाहेर आलं नाही आणि जाण्याचा त्या ठिकाणी पुढे निघण्याचा आणि घरातून ती माता माऊली येण्याचा वेळ एक झाला आणि ती माता माऊली विनंती करू लागली की महाराज मधुकरी घेऊन जा. परंतु महाराजांच्या जीवनामध्ये आधी झालेला प्रसंग त्याने अंतःकरणामध्ये अहंकाराची उर्मी जागृत झालेली आणि अशा अवस्थेमध्ये ते त्या माता माऊलीकडे राग पाहू लागले, बर का, रागाने पाहू लागले. आता रागाने पाहत असताना त्या माता माऊलीने उत्तर दिलं की महाराज माझ्याकडे राग पाहू नका, का मी काय पक्षिणी आहे का तुमच्या पाहण्याने या ठिकाणी तुमच्या नजरेच्या प्रभावाने या ठिकाणी जळून खाक होईल. विठ्ठल विठ्ठल तुमच्या नजरेच्या धाकाने या ठिकाणी जळून जाण्याकरिता मी कोणती पक्षिणी नाही. आता त्या काळामध्ये पूर्वी CCTV कॅमेरे वगैरे नव्हते, मग कुठल्याही प्रकारची उपकरणं नसताना ह्या माता माऊलीला ही गोष्ट कळाली कशी की त्या अरण्यामध्ये पुंडलिकराया येत असताना कोणीही त्या ठिकाणी नव्हतं आणि ही घटना या माता माऊलीला कळाली कशी याची उत्सुकता त्यांच्या अंतःकरणामध्ये जागृत झाली. आणि जागृत झाल्याच्या नंतर त्यांनी त्या माता माऊलीला प्रश्न विचारला की ही गोष्ट तुम्हाला कशी कळाली? तिने सांगितलं की काय मी माझ्या पतीची काय करते, सेवा करते आणि ती सेवा करत असताना
मनोभावे करते आणि मी ज्या क्षेत्रामध्ये करते त्या क्षेत्राचं इतकं मोठं महात्म्य आहे, इतकं मोठं महात्म्य आहे. अभंगाचं पहिलं चरण. उठा उठे अभिमान, 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 जायचे स्थळ कोण, जायचे स्थळ कोण, ते या पंढरीची गाडे, ते या पंढरीची गाडे, उठ उठ अभिमान, जायचे स्थळ कोण, जायचे स्थळ कोण, जायचे स्थळ कोण, तिने सांगितलं की अंतकरणातला अभिमान ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश केल्याने लगेचच नाहीसा होतो. तत्काळ, उठाउठी या शब्दाचा अर्थ होतो तत्काळ. तत्काळ या क्षेत्रामध्ये आपण प्रवेश केला की आपल्या अंतकरणातलं त्या ठिकाणी काय होतो, अभिमान नाहीसा होतो. आता या क्षेत्रामध्ये हे विशेष महत्व कशामुळे, हे विशेष महत्व या क्षेत्रामध्ये का, तर धर्म क्षेत्राची व्याख्या करत असताना शास्त्रकार असं सांगतात की धर्म प्रधानत्वात, बरं का, धर्म प्रधानत्वात, धर्म प्रदत्वात वा धर्म क्षतात त्रायते इति धर्मक्षेत्र. विठ्ठल विठ्ठल महाराज एका ठिकाणी वर्णन करतात की जम्मू या दीपा माझे एक पंढरपूर गाव, जम्बो या द्वीपा माझे, जम्मू या दीपा माझे एक पंढरपूर गाव, जम्मू या दीपा माझे, धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव, धर्माचे नगर देखा, धर्माचे नगर देखा, विठो पाटील नाव, धर्माचे नगर देखा. चला जाऊ तया गावा, काही भोजन मागया, असं असणारं हे पवित्र असं काय आहे, धर्मक्षेत्र आहे, धर्मक्षेत्र. आणि या धर्मक्षेत्राचं विशेष महत्व काय की धर्म प्रधानत्वात, म्हणजे काय की प्रत्येक मनुष्याच्या अंतकरणामध्ये त्या ठिकाणी धार्मिक, अंतकरणामध्ये धार्मिक वृत्ती आणि अधार्मिक प्रवृत्ती अशा प्रकारचे दोन भाग राहतात. प्रत्येक मनुष्यामध्ये आहे की
एक प्रवृत्ती धार्मिक आहे आणि एक त्या ठिकाणी अधार्मिक आहे. मग ही ज्या क्षेत्रामध्ये धर्माला विशेष प्रधानत्व दिलं जातं त्या क्षेत्राला काय म्हणतात? धर्मक्षेत्र असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल मग काय होतं? या धर्मक्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर, या क्षेत्रामध्ये वास केल्याच्या नंतर काय होतं की प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जी अधार्मिक प्रवृत्ती आहे आणि जी धार्मिक प्रवृत्ती आहे, या प्रवृत्तींपैकी ज्या क्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा कुठलाही खटाटोप न करता लगेचच त्याच्या अंतःकरणामध्ये स्फूर्ती निर्माण होऊन त्या ठिकाणी धार्मिक कृती करण्याची इच्छा निर्माण होते. ज्या स्थळावरती गेल्याच्या नंतर ही इच्छा निर्माण होते त्या स्थळाला त्या ठिकाणी काय म्हणतात? धर्मक्षेत्र असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी धर्माचं काय आहे? प्रधानत्व आहे. धर्म या ठिकाणी प्रधान आहे. म्हणून या भूमीमध्ये पाऊल टाकला की आपल्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी धार्मिक प्रवृत्ती निर्माण होते. आपण आल्याच्या नंतर साहजिकच आपल्या अंतःकरणामध्ये भजन करण्याची प्रवृत्ती होते, गंगेचं स्नान करण्याची प्रवृत्ती होते, भगवंताच्या दर्शनाची प्रवृत्ती होते, नवे नवे प्रदक्षिणा देखील करण्याची प्रवृत्ती होते. हे कशामुळे? तर हे धर्मक्षेत्र आहे. आणि हे कसं आहे? धर्म प्रधानत्वात, म्हणजे धर्म आपल्याला प्रदान करणारा आहे. विठ्ठल विठ्ठल धर्म प्रधानत्वात आणि धर्म प्रदात, म्हणजे या ठिकाणी धर्म प्रदान होतो. आपल्याला काय करतोय? हे क्षेत्र धर्म प्रदान करते. म्हणजे काय करतोय? या आपल्या पॉम्पलेटमध्ये खाली एक नाथ महाराजांचं प्रमाण आहे. नाथ महाराजांचंच प्रमाण आहे ना, तेथे एक शीत दिधलिया अन्न ओय कोटी कुळाचे उद्धरण. म्हणजे या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी, इतर ठिकाणी जर आपण अन्नदानादी जर दान केली तर त्याचं आपल्याला काही विशिष्ट पातळीपर्यंत पुण्य प्रदान म्हणजे आपल्याला मिळतं, की ती एक ठराविक पातळीपर्यंत आपल्याला पुण्याची प्राप्ती होते. परंतु या तीर्थक्षेत्राचं असं विशेष महत्त्व आहे की आपण या ठिकाणी केलेल्या पुण्यामध्ये शतपट नाही, त्या ठिकाणी अनंतपट आपल्याला फळ प्राप्त होतं. का? हे धर्मक्षेत्र आहे. धर्मप्रदात्वात म्हणजे आपल्याला ते काय करतं? या ठिकाणी आपण जर दान धर्म केला, या ठिकाणी जर आपण सप्ताह केला, या ठिकाणी जर नामस्मरण केलं, या ठिकाणी जर आपण अन्नदान केलं तर त्याचं आपल्याला अनंतपटीमध्ये काय मिळतं? फळ मिळतं, पुण्य प्राप्त होतं. म्हणून या ठिकाणी धर्मप्रदत्वात, या क्षेत्राला धर्मप्रदत्वात म्हणजे धर्म प्रदान करतो आपल्याला. या ठिकाणी दुप्पट तिप्पट नाही तर अनंतपट आपल्याला पुण्याची प्राप्ती होते. म्हणून धर्मप्रदत्वात. पुढे जाऊन शास्त्रकार सांगतात की धर्मक्षतात त्रायते इति धर्मक्षेत्र. म्हणजे काय? अधोगतीला चाललेला समाज, अवन्नती आपली जर होत असेल तर आपली उन्नती ज्या क्षेत्रामध्ये आपण गेल्याच्या नंतर आपल्या अंतःकरणातील सात्विक भावना जागृत होते. ज्या क्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर आपल्या अंतःकरणातील मलाचं क्षालन होतं, ते कुठं घडतं? या धर्माच्या ठिकाणी घडतं. म्हणून महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात, पंढरी सघडे ते पंढरी सघडे, ते पंढरी सघडे, ते पंढरी सघडे, पंढरी सघडे, ते पंढरी सघडे, ते पंढरी सघडे, ते पंढरी सघडे.
घडतं तर या हे धर्मक्षेत्र आहे, म्हणून या धर्मक्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर काय होतं, खळा पाझर रोकडे, आणि ते कुठं घडे, ते या पंढरीसी घडे. या पंढरपूर क्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर आपल्या अंतकरणातील पातकांचं क्षालन होतं, परंतु केव्हा, आपण या क्षेत्राच्या आचारसंहितेप्रमाणे जर राहिलं तर विठ्ठल 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 हो, नाहीतर काय, रोज की जत्रावर गंगे में पत्रा. बरीच लोक कंटिन्यू काय करतात, तीर्थामध्ये स्नान करतात, परंतु तीर्थामध्ये नुसतं स्नान करून त्या ठिकाणी उपयोग होत नाही. तर तीर्थामध्ये आचारपूर्वक, म्हणजे तीर्थाचं जी आचारसंहिता आहे, त्या आचारसंहितेनुसार आपण आपल्या अंतकरणामध्ये लीनता धारण करून जर त्या तीर्थामध्ये आपण प्रवेश केला तर आपल्या अंतकरणातील सगळ्या पातकांचं त्या ठिकाणी क्षालन होतं. मग ते कुठं घडतं, ते या पंढरीशी घडे, या पंढरपुरामध्ये घडतं बरं का. या क्षेत्राचं इतकं विशेष महत्व का, तेथील तृणानी पाषाण, तेथील तृणानी पाषाण, तेही देव जाणावे, तेही देव जाणावे, ऐका पंढरीचे महिमान, राऊळे तुके प्रमाण, तेथील तृणानी पाषाण, तेही देव जाणावे, आईची पंढरी म्हणीचे जाती, आईची पंढरी म्हणीचे जाती, आईचे पंढरी म्हणीचे जाती. ऐका पंढरीचे महिमान, महाराज सांगतात की ऐका काय पंढरीचे महिमान, काय या पंढरपुरामध्ये राऊळे तितुके प्रमाण, या ठिकाणी जितकी काही राऊळे आहेत, म्हणजे जितकी काही आपल्याला मंदिरं वगैरे देवालय पाहायला मिळतात, या ठिकाणी सगळी प्रमाणभूत आहे, म्हणजे शास्त्रसंमत आहे. कोणी आपल्यासारख्याने शेंदूर लावून एखादा गोटाने त्या ठिकाणी ठेवला आणि त्याचं मंदिर बांधलं असं नाही. प्रत्येक मंदिराचा जर आपण इतिहास पाहिला तर प्रत्येक मंदिराचा या ठिकाणी इतिहास आहे. प्रत्येक राऊळे तितुके प्रमाण, म्हणजे हे दंडकारण्य आहे. हे काय होतं पहिलं, विठ्ठल 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 पुंडरीक क्षेत्र असं म्हणतात. या ठिकाणी राक्षस राहत होता आणि त्या राक्षसाच्या त्याच्या वास्तव्यामुळे या अरण्याला त्या ठिकाणी नाव पडलेलं होतं. आणि त्या अरण्यामध्ये आपली जी रुक्मिणी आई साहेब आहे त्या रुसून आल्या, आणि रुसून आल्याच्या नंतर चंद्रभागेच्या किनाऱ्यावरती एक लखुबाईचं मंदिर आहे. आपण पाहतो, बाबांना माहिती असेल लखुबाईचं मंदिर आहे. आपण ज्या वेळेला दर्शन बारीला गोपाळपुरापासून लागतो त्यावेळेला आपल्याला ते आपल्या दर्शन बारीच्या रस्त्यामध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं, लखुबाईचं मंदिर. हे कुणाचं मंदिर आहे, त्या ठिकाणी रुक्मिणी आई साहेब रुसून आलेल्या होत्या, तिथं त्या ठिकाणी बसलेल्या होत्या. भगवंताचा आणि आई साहेबांचा संवाद त्या ठिकाणी झाला.
तिथं भेट झाली म्हणून तिथं लकूबाई म्हणजे ती कोण आहे? रुक्मिणी आई साहेब आहे. विठ्ठल विठ्ठल हो, असा या ठिकाणी प्रत्येक मंदिराचा, राहुळाचा, या क्षेत्राचा आपण जर इतिहास पाहिला तर या कणाकणामध्ये, या अणुरेणूमध्ये आपल्याला भगवंताचं वास्तव्य पाहायला मिळतं. जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या जीवनातील अनुभूती सांगत असताना असं सांगतात की विठ्ठला जळी स्थळी भरला, नाही उरला, आज्ञा दृष्टीने पाहिला, विठ्ठलाची विठ्ठला, विठ्ठला जळी स्थळी भरला, विठ्ठल स्मरला हरले पाप, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आदम्या दृष्टीने पाहिला, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल स्मरता हरले पाप, विठ्ठल स्मरता हरले पाप. आपण पाहत होतो ते या पंढरीसी घडे, ते या पंढरीसी का घडे, तर विठ्ठल स्मरता हरती पाप. आपण भगवंताची जर काया वाचा मने या ठिकाणी जर आचारसंहिता जर पाळली तर या क्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर आपल्या सगळ्या अंतकरणातील पातकांचं क्षालन घडतं. कुठं? ते या पंढरीसी घडे. विठ्ठल 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 इतकं विशेष महत्व या पंढरपूर क्षेत्रामध्ये आहे. परंतु आपल्याकडून होतं काय? आपण प्रत्येक तीर्थाच्या ठिकाणी जातो, परंतु तीर्थाच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर ज्याप्रमाणे आपण त्या तीर्थामध्ये विधिवत आचरण केलं पाहिजे त्याप्रमाणे आपण आचरण करत नाही. बऱ्याच वेळेला असं घडतं आपल्याकडून, नकळत का होईना ईश्वर अपराध घडतो बरं का. बरीच लोक मंदिरामध्ये पवित्र ठिकाणी जातात आणि तिथं काय करतात? भांडणं करतात. माता माऊलींना सुद्धा त्या ठिकाणी सवय आहे. बारीमध्ये एखादं पुढं जर चाललं किंवा एखादं जर मधून त्यामध्ये आपल्या बारीमध्ये शिरलं की आपल्या लगेच त्या ठिकाणी पारा चढतो. पारा चढतो. जो जगाचा बाप आहे या त्याच्या दरबारामध्ये आपण आपल्या अंतकरणातला अहंकार, आपल्या अंतकरणातले विकार घालवण्याकरिता येतो की त्यांना खत पाणी घालण्याकरता येतो? आपण घालवण्याकरता येतो, परंतु आपल्याकडून नकळत ईश्वर अपराध घडतो. मंदिरात त्या ठिकाणी 16 अपराध सांगितले शास्त्रामध्ये. मंदिरामध्ये जोऱ्याने कधीही कुणाशी मोठ्या आवाजामध्ये एकमेकाशी बोलू नये. मंदिरामध्ये असताना, तीर्थक्षेत्रामध्ये असताना उंच आवाज करून आपण कुणालाही अपशब्द बोलू नये. मग ही आचारसंहिता आपल्याकडून पाळली जाते का? आपण आपलं आत्मपरीक्षण करा. प्रत्येकाने आपलं आत्मपरीक्षण करा. मी पण करतो बरं का. मी पण तुमच्यातलाच आहे. नाही तर म्हणताल की बुवा तुलाही शाणा झाला, आमच्यातून नाही का काना मागून आला आणि तिकड झाला. सांगण्याचं तात्पर्य काय की आपण प्रत्येक जीव, त्यामध्ये आम्ही सुद्धा आलो, त्या ठिकाणी प्रत्येक जीव आला. या तीर्थाच्या ठिकाणी आल्याच्या नंतर आपण आपलं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की आपण आपल्याकडून ईश्वर अपराध घडतोय का? जे 16 अपराध सांगितले त्या अपराधापैकी आपल्याकडून आपण मंदिरामध्ये या ठिकाणी या तीर्थामध्ये आल्याच्या नंतर असा विधी सांगितला की मोठा आवाज करून बोलायचं, कुणाला अपशब्द बोलायचं नाही. का? बानी ऐसी बोलिये जो मनवा शीतल होय, औरण को शीतल करे और खुद ही शीतल होय. का असं बोलायचं नाही की या तीर्थक्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर आपल्या अंतकरणाला शीतलता प्रदान होते, एक विशिष्ट स्थिरता आपल्या अंतकरणाला प्राप्त होते. या भूमीमध्ये आल्यानंतर
परंतु आपण आपलं आत्मपरीक्षण आतमध्ये डोकावून न पाहिल्यामुळे आपला अहंकार डोकावतो आणि आपल्याकडून ईश्वर अपराध घडतो. म्हणून आपल्या अंतकरणातील मल या ठिकाणी आल्याच्या नंतर जात नाही. बरीच लोक सांगतात की आमच्या इतक्या 50 वाऱ्या झाल्या, काही म्हणतात आमच्या इतक्या वाऱ्या झाल्या, तितक्या वाऱ्या झाल्या. म्हणजे जो मी आहे, माझ्या इतक्या वाऱ्या झाल्या हे सांगण्याकरिता आपल्या अंतकरणामध्ये जो मी आहे, जो अहंकार आहे, तो अहंकार या ठिकाणी आल्याच्या नंतर गेला पाहिजे. पण तो जात नाही, तो आणखी प्रौढ होतो. त्याला कारण काय? की आपल्याकडून या क्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर ईश्वर अपराध घडतो. विठ्ठल विठ्ठल पहा, आपण तीर्थक्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर मोठ्या आवाजामध्ये बोलू नये, कुणाला अपशब्द बोलू नये, ह्या गोष्टी तर झाल्याच. परंतु या तीर्थक्षेत्रामध्ये आपण कसं बोलावं? मितले आणि रसाळ, माऊली ज्याप्रमाणे सांगतात ना, तर आपण रसाळ बोललं पाहिजे, कमी बोललं पाहिजे. का? की तेथे रामनाम होईल श्रवण. या ठिकाणी आपण आल्याच्या नंतर भगवंताचं नामचिंतन कुठून ना कुठून आपल्याला अणुरेणूतून ऐकायला भेटेल. का? या अणुरेणूमध्ये ते संस्कार झालेले आहेत, ते संस्कार दिव्य आहेत, परंतु आपली तितकी पात्रता नाही. आपलं पात्र त्या ठिकाणी मायेने आच्छादलेलं आहे. आपण पावसामध्ये उभे आहोत, परंतु आपण रेनकोट घातला, आपण मोठी जी फुल जे बूट आहेत ते बूट आपण गुडघ्यापर्यंत घातले, आणि एवढं सगळं करून आपण काय करतोय? छत्री घेऊन उभे राहिलोय. कुठं? पावसामध्ये. आपण काय म्हणतोय? मी कुठं उभा राहिलो? आपण पावसामध्ये उभे आहोत, परंतु त्या पावसामध्ये आपण भिजतोय का? नाही. का? आपण आपल्या त्या शरीराभोवती आवरण कशाचं आहे? रेनकोटचं आहे. आवरण कशाचं आहे? छत्रीचं आहे. छत्री नाम, रेनकोट नाम आपला अहंकार. आपण त्या मायेमध्ये ग्रस्त झालेलो आहोत. आपल्याला त्या ठिकाणी आपलं आत्मपरीक्षण करण्याची त्या ठिकाणी सवय नाही. आपल्याला प्रत्येक वेळेला दुसऱ्याचे दोष पाहण्याची सवय या ठिकाणी लागलेली आहे. म्हणून ही सवय आपण या ठिकाणी आल्याच्या नंतर गेली पाहिजे. आपण ती सवय टाकली पाहिजे. आणि आपण काय केलं पाहिजे? तर भगवंताचं कायेने, वाचेने, मनाने स्मरण करून त्या भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल मग ज्या वेळेला आपल्याकडून काही पाप घडणार नाही, आपल्याकडून वाचिक पाप घडणार नाही, मानसिक पाप घडणार नाही, आपल्याकडून कुठलंच पाप त्या ठिकाणी घडणार नाही, अशी आपली अंतकरणाची ज्या वेळेला धारणा होईल, त्यावेळेला ते या पंढरीसी घडे, त्यावेळेला आपल्या अंतकरणातलं जो मल आहे तो निघून जाईल आणि आपल्याला भगवंताचं जे दर्शन आहे, नाथरायांना झालं, तुकोबारायांना झालं. नाथराया काय म्हणतात? जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. प्रत्येक पाहिलं की हरीची आदासा, हरिदाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक. ही स्थिती अंगी येण्याकरिता काय केलं त्यांनी? भगवंताचं नामचिंतन केलं. विठ्ठल विठ्ठल म्हणून या तीर्थक्षेत्रावरती आल्याच्या नंतर कायेने, वाचेने आपल्याकडून तप झालं पाहिजे. आणि ज्या वेळेला तप घडेल त्यावेळेला आपल्या अंतकरणातील ह्या सगळ्या गोष्टींचा काय होईल? नायनाट होईल आणि आपलं अंतकरण त्या ठिकाणी निर्मल होईल. विठ्ठल विठ्ठल आणि ज्याचा अंतकरण त्या ठिकाणी निर्मळ झालं, ज्याच्या अंतकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी मल शिल्लक राहिला नाही, त्याची काय अवस्था होते? अभंगाचं 3रं चरण. नेत्रे आश्रूची आधारा, नेत्रे आश्रूची आधारा, नेत्रे आश्रूची आधारा, नेत्रे आश्रूची आधारा, नेत्रे
कोठे रोमांच शरीरा, कोठे रोमांच शरीरा, ते या पंढरीसी घडी, कोठे रोमांच शरीरा, कोठे रोमांच शरीरा, ते या पंढरीसी नेत्री अश्रूची या धारा, कोठे रोमांच शरीरा. कुठं निर्माण होतं? ही अंतकरणाची स्थिती कुठं होते? ते या पंढरीसी घडे. या पंढरपूर क्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर, या तीर्थामध्ये आल्याच्या नंतर, या तीर्थाचा जो विधी आहे तो पालन केल्याच्या नंतर आपल्या अंतकरणाची अशी अवस्था होते. मग आपण आपलं आत्मपरीक्षण जर केलं तर माझ्या सहित घरी रिटर्न जात असताना, कन्या सासुऱ्यासी जाई, मागे परतोनी पाहे, मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, कैसे झाले माझ्या जीवा. महाराज स्वतःचा अनुभव व्यक्त करतात. महाराज सांगतात की तैसे झाले माझ्या जीवा, कैसे झाले नेत्री अश्रूची या धारा, कोठे रोमांच शरीरा. अंतकरणामध्ये इतकी तीव्र वेदना व्हावी, इतकी तीव्र वेदना व्हावी की देहातून ज्याप्रमाणे जीव बाहेर पडताना जितक्या वेदना होतात ना, तितक्या वेदना आपण भगवंतापासून बाजूला जाताना आपल्या अंतकरणाला झाल्या पाहिजे. हो तुका मने काला, तुका मने काला, तुका मने काला, तुका मने काला, मने काला, तुका मने काला, मने काला, तुका मने काला, तुका मने काला, तुका मने काला, मने काला, तुका मने काला, तुका मने काला, तुका मने काला, तुका मने काला. कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला, ते कडे पंढरीला, कडे पंढरीला. कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला, तेहा पंढरीसी घडे. आखडा पालर रोकडे,
रोकडे पाथर रोकडे खळा पाथर रोकडे खळा पाथर रोकडे पाझर रोकडे खळा पाझर रोकडे खळा खळा आपल्या अंतःकरणाची स्थिती अशी होते तर तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे गोपाळ तेथे येऊनी राहे केव्हा चित्त निर्मळ झाल्याच्या नंतर म्हणून अशा प्रकारे जर आपण आपलं अंतःकरण त्या ठिकाणी स्वच्छ केलं तर जीव शिवरूपी जो ऐक्याचा जो काला आहे तो काला आपल्या जीवनामध्ये झाल्याशिवाय राहत नाही ज्या दिवशी तो होतो त्यावेळेला
कोठे अभेद देखिला. मग सगळीकडे आपण जर पाहिलं तर भगवंताची आपल्याला प्रचिती येते. तीर्थाच्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक अणुरेणूमध्ये भगवंताचं दर्शन होतं. परंतु त्याच्याकरिता काय करावं लागतं? त्या क्षेत्रावरती त्या क्षेत्रामध्ये जावं लागतं. ते या पंढरीसी घडे. म्हणून तुकोबाराय आदी सगळे संत आपल्याला आग्रह करतात की पंढरीसी जा रे आल्यानो संसारा. आपण जीव जीव म्हणून जन्माला आलो तर आपण पंढरपुराला गेलंच पाहिजे. का? ते या पंढरीसी घडे. काय? कळा पाझर रुकडे विठोबा रखुमार. 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 कुंडली तबला विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज की जय. विठोबा रखुमार. विठोबा रखुमार. विठोबा रखुमार. विठोबा रखुमार. उठा उठी अभिमान जाय ऐसे स्थळ कवण. ते या पंढरीसी घडे कळा पाझर रुकडे. नेत्री अश्रुचिया धारा कोठे रोमांच शरीरा. ते कोठे घडे ते या पंढरीसी घडे कळा पाझर रुकडे. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. ते कोठे घडे ते या पंढरीसी घडे कळा पाझर रुकडे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. यथामती यथावकाश. जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगावरती जे काही स्मरलं, सद्गुरूंच्या कृपेने जे काही स्फुरलं ते या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी सर्व तुम्ही श्रोतृ मायबाप ज्येष्ठ श्रेष्ठ आहात. तुमचा ज्ञानेश्वरीचा व्यासंग इतका आहे की माझ्यासारख्याने त्या तुमच्या समोर बोलावं इतकी माझी पात्रता नाही. परंतु सेवके करावे सांगितले काम या न्यायाप्रमाणे गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण संतोषजी महाराजांचा या ठिकाणी आग्रह झाला. त्यांचा त्या ठिकाणी अनुग्रह झाला आणि त्यांनी सांगितलं की ज्ञानेश्वर या ठिकाणी येऊन बोल. म्हणून जे काही स्मरलं ते या सर्व गुरुवर्यांच्या कृपेमुळे बरं का. कारण की का बालक बोबडा बोली का वाकोडा विचुका पाऊली ते चोज करुणी माऊली रिजे जेवी. म्हणजे ज्याप्रमाणे आई बाळ कसंही बोललं तरी काय करते, सहन करते. म्हणजे तिला त्याचं कौतुकच वाटतं आणि ती त्याचं कौतुक करत राहते. म्हणून ते बाल बोबडं बोलता 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 चांगलं मिठू मिठू बोलायला लागतं. बरं का. म्हणजे बरोबर आहे ना की आई वडील त्याची ती बोबडी भाषा जी आहे ती समजून घेतात. तो काकर म्हणला की त्याला भाकर आणून देतात. मग त्याची सगळी भाषा समजून त्याच्याशी व्यवहार करतात आणि म्हणून ते बाळ काय होतं, मोठं होतं. म्हणून या ठिकाणी जे काही बोलतोय हे सगळं ह्या गुरुवर्यांचा कृपा आशीर्वाद आहे बरं का. नाही तर या जीवनाला एक झिरो किंमत होती. म्हणजे कॉलेज जीवनामध्ये या जीवनाला झिरो किंमत होती. परंतु या सर्व संतांचा सहवास लाभला. आपले जंगले महाराज असतील, आपले भगवानजी असतील, आमचे गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण ऋषिकेशजी महाराज असतील, त्यानंतर बरेच महाराज मंडळी होती की यांच्या संगतीमुळे या ठिकाणी या जीवनाला आकार प्राप्त झाला.
आणि तुम्हाला तर पहिल्यांदाच सांगितलं की महाराजांनी आम्हाला धागीनतान घी गीता म्हणजे या बोलापासून जी सुरुवात होते तर ती बोलांची सुरुवात त्यांनीच केली आणि त्यांच्या त्या बोलामुळेच या ठिकाणी हा बुवा या ठिकाणी बोलू शकला म्हणजे त्यांनी ते बोल शिकवले म्हणून हे बोल या ठिकाणी या मुखातून बाहेर पडले. सांगण्याचं तात्पर्य काय की या सर्व सकल गुरुवर्यांचा या ठिकाणी कृपा आशीर्वाद आहे आणि तुम्हा सर्व श्रोतृ मायबापांचं ते मातृवत पितृवत प्रेम आहे म्हणून या ठिकाणी बोलण्याचा योग आला आणि या ठिकाणी बोलू शकलो. हा सगळा तुमचा कृपा आशीर्वाद आहे. हा क्षेत्राचा महिमा आहे. म्हणून या क्षेत्रामध्ये आपल्याला जितकं यथाविधी आचरण करता येईल तितकं आपण या ठिकाणी केलं पाहिजे. एवढीच माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो की माझ्याकडून सुद्धा तुमच्यासारख्या वडीलधाऱ्यांनी अशी आचारसंहितेचं पालन करून घ्यावं ही सगळ्यांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. साऊंड सिस्टीम इतकी सुंदर आहे की जास्त आता 2-3 महिन्यापासून सलग आमची सुगीचे दिवस आहे म्हणजे कार्यक्रम इतके लागोपाठ आहेत की आता गोकुळाष्टमी झाली, 2 दिवस झाले आलो की लगेच इकडे येण्याचा योग आला. प्रवास प्लस रात्री कार्यक्रम, कधी कधी सकाळी 2-2 दिवस सकाळी संध्याकाळी असा कार्यक्रम करून 150, 200, 250 किलोमीटर प्रवास करावा लागतो. तरी त्या प्रवासामध्ये इतका साथ म्हणजे भगवंत या ठिकाणी साथ देतोय. मग त्या साथीला जर ही साथ नसेल तर ही साथ काही करू शकत नाही. म्हणजे सुंदर साऊंड सिस्टीम आहे. भावनाही धन्यवाद. सुंदर अशी ऑपरेटिंग केली. आमचे विनेकरी दादा असतील, आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व गुरुबंधू मंडळी, आमचे समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ असेल, इकडंही ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व वारकरी आहेत. कुणाचाही या ठिकाणी नाव माहिती नाही परंतु सगळ्यांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. आमचे गुरुवर्य असतील, आमचे चोपदार दादा असतील आणि ज्यांनी आतापर्यंत मला वाजवलं आणि तुमच्यापर्यंत पोचवलं म्हणजे त्यांनी बोल वाजवले म्हणून इथं मी बोलू शकलो. असे असणारे श्री हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य नवनाथ महाराज. वा, सकाळी त्यांची सेवा झाली का? वा 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 धन्यवाद. महाराजांनी सकाळी सेवा केली आणि आताही त्यांनी या सेवेकरिता चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रतिसाद दिला. म्हणून सगळ्या श्रोतृ मायबापांच्या चरणी सर्व वारकरी मायबापांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. भगवंताच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्णविराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल. आ बोलिलेले कोरे वेळे वाकुडी उत्तरे नाही उच्चारिला अधिकार म्या तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा